नमस्कार, मी दीपक बोबडे, राहणार कविठा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। मी आता सध्या शिराळ्याला आलेलो आहे। मी आलो इंडोफार्म ॲग्रो कंपनीकडून, तोंडगाव एमआयडीसी अचलपूर। या कंपनीचे बरेचसे काही प्रोडक्ट्स आहेत, परंतु यांच्या कपाशीवर शिराळा या गावाला आल्यानंतर कपाशीवर यांनी ॲमिप्रो आणि क्रिश प्रो या दोघांचा वापर केला। सोबत अधिक इतर कीटकनाशक होते। शिराळा ॲग्रो एजन्सीवाले हे कृषी केंद्रवाले इथेच आहेत हजर। यांच्याकडूनच यांच्या थ्रूच आम्ही यांच्याकडे आलो आणि यांच्याकडेच आम्ही हे मटेरियल दिलेलं आहे इंडोफार्म ॲग्रोचं। तर ॲमिप्रो आणि क्रिश प्रो हे फ्लॉवरिंग करता खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आणि फ्लॉवरिंगसाठी आम्ही आणि क्वालिटीसाठी यांना हे दोन प्रोडक्ट सध्याच्या अवस्थेमध्ये दिलेले आहेत। आता त्यांच्याकडून हे जे आता 10 दिवस झाले आपल्या स्प्रेला। तर स्प्रेइंगच्या अगोदर कशी अवस्था होती आणि स्प्रेइंग झाल्यानंतर कशी अवस्था आहे हे रिझल्ट आपण यांच्याकडून जाणून घेऊया। सुरुवातीला यांचा परिचय घेऊ। माझं नाव सुरेंद्र खाळे, राहणार शिराळा अमरावती। मोबाईल नंबर 9637126612। माझ्या 30 तारखेला माझ्या परडीले काहीच पातं नव्हतं, फुलंही नव्हतं आणि मी हे काळेसाहेबाच्या माध्यमातून हे औषध मारून याच्यावर खूप औषधचा फरक पडला आणि खूप जागोजागी पातं आणि बोंड लागलेले आहे। याच्याबद्दल ह्याचं माझा धन्यवाद वाटते। तर तुम्हाला आता हे फवारणीनंतर असा या पात्यामध्ये फरक वाटून आला का? भरपूर जवळ पातं आणि जवळजवळ पातं फुटलो, फुलंही आहे आणि उगवण शक्ती चांगली आहे पात्याची पात्यामध्ये। हा. आणि एवढी वाढ होती नाही, एवढी वाढ नव्हती, नाही हिरवेपणा आहे, हा नव्हता, पिंगटपणा होता। हा सुरुवातीला ज्यावेळेस डेमो दिला त्यावेळेस हा पूर्ण पिंगटपणा होता। पाते होते नाही, पण नसल्यासारखेच पाते होते। पण प्लॉटही पाहसान तर एक जवळपास 5 फूट उंचीपर्यंत हा प्लॉट आलेला आहे। तर आता ही इंडोफार्मचे प्रोडक्ट घेऊन आम्ही काळे साहेबापर्यंत पोहोचलो। यांचं कृषी केंद्र आहे शिराळ्याला, शिराळा ॲग्रो एजन्सी या नावाने। आणि यांच्यावर भरपूर यांचे जे कस्टमर आहेत हे देवासारखे विश्वास ठेवून काम करतात। सत्य विश्वास आहे। आणि काळे साहेब, तुमचा परिचय आणि कृषी केंद्राचं नाव? मी विवेक काळे, श्री शिराळा ॲग्रो संचालक आहे, श्री शिराळा ॲग्रो एजन्सी। मला काय वाटते की भरभरून शेतकऱ्याला पिकलं पाहिजे। बरोबर आहे। कोण्या वस्तूवर त्या शेतकऱ्यांना कशावर विश्वास ठेवावा हा आज खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। बरोबर आहे, जवळ आणि माझ्या दुकानातून जेही काही निविष्ठा कोणतीही देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात खात्रीशीर विश्वास असला पाहिजे आणि त्याचे रिझल्ट असले पाहिजे। आणि त्याच्यानंतर ते व्हिजिट पण देते औषध दिल्यावर। आणि यांचं धोरण हेच आहे का बा ज्या प्रोडक्टचे रिझल्ट असतील तेच द्यायचे, तेच द्यायचं तेच देते। आणि हे तर विशेष तुम्ही सांगत आले आणि मी दाखवायला पण आणलं, तुम्ही दाखवायला आणलं का बा खरोखर आमचे रिझल्ट चांगल्या आज पद्धतीचे। योगायोग झाला तो की योगायोग असा आहे की बोबडे साहेब आले आणि त्यांना पण उद्या 2 दिवसात स्प्रे घ्यायचा आहे। तर तेही दुकानावर आले असता दोघांची भेट झाली। साहेबांनी मला विचारलं की का ते क्रिस्पो वगैरे कोणाला दिलं काय। योगायोगानं दुकानावर आले सुरेंद्रभाऊ खाडे आणि त्यांना मी विचारलं नव्हतं याच्या आधी की तुम्हाला काय रिझल्ट आले। समोरासमोर करून त्यांना सांगायला लावलं की काही याचे रिझल्ट आहेत काय। तर ते सांगूनच राहिले की खूप चांगले रिझल्ट आहे, तुम्ही कोणतं प्रोडक्ट देत नाही किंवा पोचत नाही, पण मला की नाही कोणत्याही प्रोडक्टची खात्री आल्याशिवाय एकाला व्यक्तीला दिल्यावर खात्री आल्याशिवाय मी ते पुढे वापरत नाही। त्यासाठी आपण शेतकऱ्याकडून ऐकूनच घेऊन आलो। तुम्हाला एकदम समाधान वाटते ना भाऊ? 90% समाधान